सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी आणि आज सकाळीच मी नाश्त्यासाठी बनवली होती ही साबुदाण्याची खिचडी। आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आवरून मग मी पाऊसच पडत होता, आज खूप पाऊस होता सकाळपासून। तर संध्याकाळी माझं आवरल्यावर मी मंदिरात जाऊन आले। मंदिराचं वातावरण खूप छान होतं आणि मग तिथे हरिपाठसुद्धा चालू होता। आज तुळशीची लग्नसुद्धा आहेत आणि तिथे मी गेली मंदिरामध्ये, तर तिथे ऑलरेडी लग्न लागलेलं होतं। तर मग मी त्याचा फक्त व्हिडिओज काढला आणि मग दर्शन घेतलं। दर्शन खूप छान झालं। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि बघा
मंदिरामध्ये जाऊन आलेली आहे आणि आता संध्याकाळी उपवास हा दुसऱ्या दिवशी सुटतो एकादशीचा. सो आज मी करणार आहे वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी, सोबतच आहे बटाट्याची भाजी. तर इथे मी वरीचा भात आधी करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे फोडणीची तयारी करते. वरीचा तांदूळ आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग 1 चमचा तेल टाकलं आहे, 1 मिरची कापून टाकली आहे, कढीपत्ता आणि थोडंसं जिरं टाकलं आहे आणि आता हा स्वच्छ धुतलेला राईस आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनटात होते ही. फक्त पाण्याचं प्रमाण आपण जेवढी घेतली आहे त्याच्या सेम प्रमाणात घ्यायचं. म्हणजे 1 वाटी घेतली असेल वरीचा राईस तर 1 वाटी पाणी घ्यायचं आणि वरून थोडंसं टाकायचं. म्हणजे ही छान अशी सुटसुटीत होते वरीचा राईस. अशा प्रकारे इकडे झालेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी. तर शेंगदाण्याची आमटीसुद्धा काही लागत नाही एवढं तिला, फक्त शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरमध्ये आपण ज्याप्रमाणे तिखट आपण जेवढं खाऊ शकतो तर 1-2 मिरच्या आणि बस ते वाटून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे ते वाटून झालं की मग सेम 1 चमचा तेल टाकायचं आणि फोडणी द्यायची, कढीपत्ता, जिरं आणि वरून जे आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये, शेंगदाणे, मिरची, तर त्याची पेस्ट घालून घ्यायची आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली ही आमटी रेडी होते. तर असं हे उपवास सोडता नाही येणार, पण दुसऱ्या दिवशी सुटतो तो. तर अशा पद्धतीने हे आपलं एकादशीचं आजचं जेवण रेडी आहे. तर या जेवायला. इथे आहे वरीचा राईस, शेंगदाण्याची आमटी, सोबत आहे दही आणि बटाट्याची भाजीसुद्धा. तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. सर्वांना अशा एकादशीच्या शुभेच्छा. बाय बाय.